स्टेशन आम्ही इथं सकाळचे बसलेलो आहे। आज तारीख 11/9/2024 सकाळच्या बसून पण दिवसभर बसून हे पोलीस ठाण्यातले लोक ठाणे अंमलदार आमची तक्रार घेत नाही का, तर राजकीय वर्चस्व त्यांच्यावर पडतंय, समोरचा व्यक्ती राजकीय क्षेत्रात आहे म्हणून। त्या संदर्भात आम्ही साहेब अभिषेक दिलीप पाटील यांना भेटलो PIला। ते म्हटले ठीक आहे, त्यांना सांगतो ठाणे अंमलदारला, असं सांगून ते गेले। मग ठाणे अंमलदारजवळ तक्रार दाखल करायला गेलो तर ठाणे अंमलदार म्हटलं साहेबांना येऊ द्या। आता साहेबांना येऊ द्या, एकमेकांचं हे नाव सांगतात। आज दिवसभर झाले अभिषेक पाटीलांनी छाया मॅडमांना सांगितलं की यांचं तक्रार घेऊन घ्या, लेडीज आहे म्हणून 2 वाजता। तर त्या मॅडम बोलल्या मी जेवण करून येईल तेव्हा दाखल करते का नाही करते त्यांचं त्यांनाच माहिती काय म्हणल्या। इथं बसून ठेवले 1 तास, इथंच होते, इथंच फिरत होते इकडे तिकडं, कॅमेरा दिसेल ते बसून राहिले आणि परत म्हणे मी चालली घरी, जेवण करायला चालली म्हणे। आज आता किती वाजलेत? 4:15 झालेत, अजून त्या मॅडमांचा पत्ता नाही। स्वतः जेवण करून येता, फिरता, त्यांचं काम आवरून घेता। आम्ही सकाळचं इथं बसलो तर आम्ही पागल आहे का बसायला? हा कुठला न्याय झाला? हे कशामुळे होतंय? राजकीय क्षेत्रांचा लोकांचा त्यांच्यावर दबाव आहे, त्यांच्या विरोधात कंप्लेंट न घेण्यासाठी मग सर्वसामान्य लोकांनी जायचं कुठं?